नमस्कार मित्रांनो, मी एक पुणेकर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा हा ब्लॉग जो आहे तो आपण चाललो आहोत सायकलिंग करत मऊ वॉटरफॉलकडे। तर मागच्या वर्षी मी याच लोकेशनला गेलो होतो, पण यावर्षी पाऊस छान झाला असल्यामुळे आपण परत त्या लोकेशनला व्हिजिट करायला चालवलं। तर ही जर्नी आपली कशी होते, लोकेशन कसं आहे हे आपण सर्वजण पाहूयात। आजच्या या राईडमध्ये आपल्यासोबत असणार आहेत अभिजित, स्वरूप, अविनाश, अभिषेक, कमलेश, गितेश आणि पियुष असे आम्ही 8 जणं या लोकेशनला चाललो आहोत। आता ही सर्व मित्रमंडळी मला भक्तिशक्ती उद्यानाच्या समोर भेटणार आहेत आणि मग या ठिकाणाहून आम्ही पुढे निघणार आहोत। येस येस। सध्या जर आपण आपल्या चारी बाजूला पाहिलं तर सगळीकडे धावपळ चाललेली असते। खूप बिझी असा लाईफ शेड्यूल असतो आपला। या बिझी अशा लाईफ शेड्यूलमध्ये आपण स्वतःला थोडासा टाईम दिलाच पाहिजे। चलो वडगावमधील श्री समर्थ या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो। त्या ठिकाणी आमचा ब्रेकफास्ट केला आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो काणे फाट्याकडे। मागच्या वेळेस या गावातून गेलो होतो आम्ही। कदाचित या फुटेजवरून तुम्हाला कळेल, लक्षात येईल। आणि इथून जो पुढे स्टार्ट होतो तो ॲक्च्युअल व्ह्यू जे आपल्याला बघायला मिळतात ते इथून पुढे।
आम्ही फोटोग्राफीच्या आता थोडं मागे राहिलो, आमचा ग्रुप पुढे येऊन थांबला. पुण्यात कुठल्याही ब्रिजवर झालं ना तरी असंच ब्रिज होते. चला नाइस, बढ़िया. तुषार का फोन आया था. वही तो ये रिकवरी राइड था उसका. हाँ ना, नहीं अपन तो कितना रिलैक्स है, नॉन स्टॉप की तरह है अपन, रुक के है ना अपन आज. नहीं ठीक है, फाइन. लाईट खूप आहे, फोटोग्राफीला खूप चांगली लाईट आहे. आजा भाई.
येस येस. हो व्हिडिओच आहे व्हिडिओच आहे. बराच वेळ पाण्यामध्ये खेळलो. त्या ठिकाणी बरीच फोटोग्राफीही केली आम्ही आणि मग त्या ठिकाणाहून आमचा परतीचा प्रवास सुरू केला. मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की काही कारणास्तव मला व्लॉग्स लवकरात लवकर पोस्ट करता येत नाही आहेत, कारण की त्याच्यामध्ये एडिटिंगमुळे बराच वेळ लागतो आहे. पण यापुढे मी लवकरात लवकर नक्की व्लॉग्स पोस्ट करेल. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदी राहा आणि हेल्दी राहा हीच सदिच्छा. धन्यवाद.